वाह गुलाब होता ही परिस्थिती आज बाबासाहेबांच्या जीवनात जन्म लेते जन्म लेते बालबाई जन्म लेते जन्म लेते बालबाई जन्म लेते ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराजांचं आगमन या ठिकाणी झालंय। महाराजांचं मी या किरकोडगाव नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। रूपे जोडले लोचन पायी फिरावले मन देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला। वारकरी परंपरेचं भूषण असणार हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर महाराज वाघे यांचं या ठिकाणी आगमन झाले। त्यांचंही मी पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। बुद्धवासी राजाबाई दाविद साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत आहोत। महाराजांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमेस पुष्प अर्पण करायचं आहे। माता रमाई महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक घराघरात आणि कानाकोपऱ्यात पोहोचवणारे वारकरी भूषण हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली वाबळे यांचं आगमन पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवून महाराजांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया। जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस देखील आपण पुष्पहार अर्पण करतो। त्याचबरोबर महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला देखील आपण पुष्पहार अर्पण करतो। हरिभक्ती परायण वाबळे महाराजांच्या हस्ते आपण या ठिकाणी या रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता
सब धम्मानुभावेन सदा सोत्ती भवन्तु ते भवतु सभमङ्गलं रक्षन्तु सभदेवता सबसङ्घानुभावेन सदा सोत्ती भवन्तु ते. साधू 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 सगळ्यांनी आईच्या फोटोला फुलवा. आजचा जो पुण्यानुमोदन विधी आहे तो विधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी पुढील सूत्रसंचालन करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज हे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तर आपण त्यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम हे नेहमी महाराष्ट्रभर या ठिकाणी बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा वारसा सातत्यानं समाजामध्ये फिरत असतात. कारण वामनदादाच म्हणतात की मी जिथे जातो तिथे पेरीत जातो चिल्या पिल्यांना चारा. हा एक ज्ञानाचा चारा आहे आणि ज्ञान प्रत्येकाला आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणून मी महाराजांना विनंती करेन की त्यांनी पुढील विधी संपन्न करावा. तुला लाख मोलाचा जन्म दिला, झाले संतांचे दर्शन मला, देव विश्वाचा आम्ही पाहिला. समाजापर्यंत ज्ञानाचा दिवा पोहोचवणारे हरिभक्तीपरायण वाबळे महाराज, पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाला वंदन. उपस्थित मान्यवरांचं हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी साळवे पाटील कुटुंबाला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते महाराजांचं संत पूजन या ठिकाणी करायचं आणि लगेचच महाराजांकडे आपण पुढील कार्यक्रमाचं सूत्र देऊया. इवलेसे लोप लाविले द्वारी, त्याचा विलू गेला गगनावरी. छोट्या छोट्या माध्यमातून देखील आज महाराष्ट्रभर शाहू फुले आंबेडकरांचे विचार नेणारे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज हे आपल्या समवेत या ठिकाणी आहेत. एकदा जोरदार टाळी वाजायची. रुपे जोडली लोचन, पायी स्थिरावले मन, देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. अशा विठ्ठलाच्या रूपानं साक्षात ज्ञानाचा दिवा पेटवणारे हरिभक्तीपरायण वाबळे महाराज यांना पुन्हा एकदा वंदन. उपस्थित मान्यवरांचं हार्दिक अभिनंदन. आणि सर्व आजूबाजूला उभा असणाऱ्या पाहुणे मंडळींना माझी विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी मंडपात येऊन बसावं, सर्वांनी समोर येऊन बसावं. सर्व तरुण मित्र मंडळांना माझी विशेष विनंती आहे, आपण सर्वांनी समोर यायचंय. आकाश भाऊ आपला मित्र परिवार घेऊन माझ्या समोर बसा, तरच मला सांगता येईल, नाही तर सांगता नाही येणार. अहो नाही माऊली, तरुण पिढी पाहिजे माझ्या पुढे. तरुण चाललाय मरून, त्याला आणा धरून. दादा तरुण चाललाय मरून, त्याला आणा धरून. शरण येतो
अगोचर आहे. सगळ्यात आपल्याला त्रास देणारं जर कोण असेल तर मन आणि बुद्धी आहे. म्हणून मन आणि बुद्धीला जे काबूत ठेवणारे शत्रू आहे ते मारण्याचे शत्रू म्हणतात. तथागत सांगतात हे मारण्याचे शत्रू आहे. मारण्याचे म्हणजे मार. मार म्हणजे आपल्याला मार देणारा, आपली इज्जत घालवणारा, आपल्याला दारू पिऊन ओढ्यात पाडणारा, गोखाडीत टाकणारा, जयंतीमध्ये दारू पिऊन नाचायला लावणारा, हा जो मार आहे ना, मार, त्याला गीतेमध्ये असं म्हटलंय, कामयेश क्रोधयेश रजो गुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येन इह वैरिणौ. ओ हे दाढी 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 ऐ काय नाही तुला कामीकडे, मी जाईन निघून. या सेवक बुद्धी बुद्धी त्याच्या बुद्धीने त्याला नेलं, मनाने आणि बुद्धीने त्याला नेलं. बुद्धीला शरण जावणी कर्तव्याला शरण येत, कर्तव्याला शरण येत, कर्तव्याला शरण येतो. कर्तव्याला शरण जावणी. हिंदू असा, मुसलमान असा, मराठे असा, दलित असा, तुमच्या अंगावर जी कपडे आहेत ना, ते कपडे धर्म सांगतात. यो धम्माचा आहे, तो धर्माचा आहे, तो हिंदू आहे, तो मुसलमान आहे. पण त्याची कपडे काढली, नुसता भोंगळा उभा केला तर समजेल का हा कोणत्या धर्माचा आहे म्हणून. म्हणून आमची बुद्धी आणि मन, आम्ही तिला शरण गेलो. एक मिनिट. डॉक्टर बाबासाहेबांनी हल्ला केला आहे की नाही. माझ्या भीमानं मारली उडी, माझ्या भीमानं मारली उडी आणि रुढीनं टाकलंय बुडी. माझ्या भीमानं मारली उडी आणि रूढींना दिली बुडी. आज जर बाबासाहेब असते तर त्यांनी आणखी काही चांगलं वळण दिलं असतं आपल्याला. अंधश्रद्धेचे भूत मरू दे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वरा तू एवढा मोठा आहे की तू बाबासाहेबांच्या रूपानं पण आलास, तथागतांच्या रूपानं आलास, चक्रधर स्वामींच्या रूपाने आलास, वर्धमान महावीरांच्या रूपाने आलास. विठ्ठला तू काही साधा आहे का रे? हे लाल भडक पोरग बसलं ना पुढे, हे केवढा मोठा चिकना विठ्ठल आहे बघा ना. विठ्ठल म्हणजे कोण? वि म्हणजे विवेक, आकाश. वि म्हणजे बोला, सगळे बोला. वि म्हणजे विवेक. विवेक म्हणजे ज्ञानाचा एक प्रकार आहे. विवेक म्हणजे काय? ज्या ज्ञानाने योग्य काय आणि अयोग्य काय कळतं त्या ज्ञानाला विवेक असे म्हणतात. ज्या ज्ञानानं बुद्धवंदना ऐकली पाहिजे, बसलं पाहिजे, प्रणिपात केला पाहिजे, हे ज्या ज्ञानानं कळतं. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आय वॉन्ट युअर एज्युकेशन. मग पुढे म्हटलंय अँड म्हणजे आणि
आय वॉन्ट युअर गुड युनिटी. युनिटी कळली? जो दारू पित नाही अशा दारू न पिणाऱ्यांचा संग्रहाला तथागत गौतम बुद्ध संघ असे म्हणतात. मग काय म्हटलंय? कर्तव्याला शरण जावोणी, शरण जावोणी, संघाला शरण येत, संघाला शरण येत, संघाला शरण येत. सज्जन हो, भाग्यवान आता आपण धम्माचे झालात. धम्म म्हणजे काय? धर्म नाही. धम्म या शब्दाचा अर्थ गुड डीड, गुड वर्ड अँड गुड वर्क. चांगल्या प्रकारची कर्तव्य करू, मुखातून चांगली भाषा बोलू. हे भंते मंडळी बघा किती मंद्र सप्तकात बोलतात. तुम्ही कुठे राहता? आपण काय करता? बुद्धं शरणं गच्छ. म्हणजे मंद्र सप्तकात बोलणं, कोमल शब्दामध्ये बोलणं म्हणजे अमृताचे शब्द असतात. आता एक चांगलं पोरग इथून उठून गेलं का नाही मला सांगा? काही त्याला काही कुठे मिलिटरीत जायचं होतं का? कोणी मंत्र्यांनी बोलवलं होतं का? काही त्याला काही अनुदान मिळणार होतं का? काय? काहीच नाही. येऊन फायदा काय? मागे बसला परत. अरे तुम्हाला आवडलंय बाबा, पुढे ये. नको म्हणते ते, नको. ते नाही नको म्हणत, त्याची बुद्धी म्हणते बाबा एवढंच बरं आहे. हे तू ये रे, हे तू ये. चांगलं आहे. हे बघा, आय वॉन्ट यंग मॅन, I want young man, I want qualified man, ladies and gents. कळलं? शिकूया शाळा, वाढूया मळा, शिकूया शाळा, वाढूया मळा, देश करू बलशाली. आम्ही ओ भारताचे स्वाभिमानी, आम्ही ओ भारताचे स्वाभिमानी, आम्ही हो भारताचे स्वाभिमानी. गाऊ नाचू विठू तुझा. विठू म्हणजे कोण माहिती? विठू म्हणा, विठू म्हणा, विठू. वि म्हणजे विवेक, कळलं? ठू म्हणजे शब्द ठ शब्दार्थ काय तुम्ही? ठ म्हणजे ठोंबा. ठोंबा म्हणजे काय? वेडपट नाही. ठोंबा म्हणजे सिम्बॉल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड मोठा पुरुषभर उंचीचा पुतळा कोलंबिया विद्यापीठात लावलाय की नाही? उभा केलाय की नाही? ते काही एका सपकाळ घराण्यात जन्माला आले किंवा आंबेडकर घराण्यामध्ये जन्माला आले भीमराव रामजी आंबेडकर, आणि ते परदेशामध्ये शिकायला गेले आणि तिथे त्यांचा जो पुतळा उभारला त्या लोकांनी, आपल्या नाही.
कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचा पुतळा उभारला. म्हणजे काय, तो काय देव होता म्हणून आरती करायला? हाताला हात लावा, डोळ्याला पाणी लावा, हातात फुले घ्या, नाकात बोटे घाला तरी घालाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगात जेवढ्या पदव्या असतात शिक्षणाच्या 36 पदव्या घेणारा एका गरीब समाजातला, ज्याला शाळेच्या दरवाजात उभं राहून शिकावं लागलं. गुरुजी मला बॅरिस्टर व्हायचंय, गुरुजी मला शिकायचंय हो, गुरुजी शाळेत घ्या ना मला, गुरुजी शाळेत घ्या ना मला, गुरुजी शाळेत घ्या ना मला. अरे ज्याला शाळेचे दरवाजे बंद होते, ज्यांना देवळाचे दरवाजे बंद होते आणि आजही आहेत, बाबासाहेब म्हणाले, अगं रमा, ज्या देवळामध्ये जातोय ना तिथे आपला पांडुरंग आहे ग. अख्ख्या जगाचं कल्याण करणारा पांडुरंग, पांडुर आकाश, पांडुर अंग. मी पांडुर म्हणतो, तुम्ही अंग म्हणा. पांडुर अंग म्हणजे काय? हे अंग नाही, आतलं अंग. आतलं अंग भरलंय माराने, कामाने, क्रोधाने, विकाराने. ज्याचं आतलं अंग काम क्रोध विरहित झालेलं आहे त्याला पांडुर म्हणतात. पांडुर म्हणजे स्वच्छ. पांडुर म्हणजे तुझा कपडा आहे ना, तुझा 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 पांढरा नाही, स्वच्छ आहे, हेल्थ क्लीन. काही काही लोक कपडे खूप चांगली घालतात, स्वतःची बायको घरी ठेवून लोकांच्या बाईला फोन करतात, कुठे आल्या ताई, ताई कुठवर आल्या, तुमच्यासाठी सीट हो माझ्या शेजारी ठेवलंय, शेजार हो. तुमच्या म्हणण्याप्रमाणे घरची बायको गोळ्या खाऊन झोप घेते, तरी तिला झोप येत नाही घरच्या बायकोला. म्हणून आम्हाला सांगतात, परबिया नारी रखुमाई समान, परबिया नारी रखुमाई समान. हो ये गेले नेमून ठाईचे, हो ये गेले नेमून ठाईचे, हो ये गेले नेमून ठाईचे. लोकांच्या लेकी बाळींना मी सख्या बहिणीचा दर्जा देईल. मला सांगा, पांढरे कपडे घालून घराच्या बाहेर पडलं, पांढरं काम केलं का? काम ब्लॅक केलं. अरे लोकाच्या नवऱ्याबरोबर फिरणं, लोकाच्या बायकोबरोबर फिरणं सर्वात मोठा नरकवास आहे. आभाळात काही नाही, वर स्वर्ग नाही, वैकुंठ नाही, यम नाही, वर काहीच नाही पोरांनो. वर जशी जशी उंच जातो तशी तशी हवा विरळ होते की नाही? मला सांगा. जसं जसं, दादा तुझं नाव काय? राहुल, गोड नाव आहे ना राहुल. त्यातला रा काढलं काय होतंय रे? हुल. हुल देऊ नको बाबा. आय लव्ह यू चिकना. खूप देखणं आहे आणि त्याने सौंदर्य जपलंय आतापर्यंत, अजून पुढे त्याने जपावं. त्यासाठीच सत्संग ऐकायचा. पोरांनो, परत हे आयुष्य नाही असं देखणं चिकणं. असं एखादं म्हातारं आलं, मी तर माझ्याकडं बसलं, म्हातारपणाची काय अवस्था असते मी तुकोबाराय सांगतात. मज नाही हात पाय, डोळ्या पडली झापड,
म्हातारपणी कर्ण ये बधीर झाले आणि दात पडल्यामुळे वाचा बबे बबद. अरे तुमच्या कोणी नाकात बोट घालत्यात, कोण नाक धरते, कोण ओढ धरते. तुमचे अरे याचा तर शेंबुडही खायला कोणी. किती सुंदर आहे हे सौंदर्य. परत आहे का आणखी 10 वर्षानंतर? तुम्हाला म्हणाल का कोणी कम हिअर प्लीज, आय लव्ह यू राहुल? नाही, हे परत नाही. म्हणून हे नष्ट होण्यापूर्वी कोलंबिया विद्यापीठामध्ये ज्यांचा पुरुषभर उंचीचा पुतळा लागलाय आणि विद्यापीठाने खाली पदवी दिली, सिम्बॉल ऑफ, बोला ना, सिम्बॉल ऑफ नॉलेज इज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. एका एका पावाच्या तुकड्यावर राहून ज्याने रात्रंदिवस अभ्यास केला. मनुष्य कुठल्या धर्मात जन्माला आला याला महत्वच नाही मंडळी. संत स्वतः सांगतात, उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत. भगवंत कळलं? विवेक, इंटेलिजन्स ऑफ सिम्बॉल इज तथागत गौतम बुद्ध. महान ज्ञानी पुरुष ज्यांच्यामुळे 2500 वर्षापूर्वी निर्माण केलेल्या संस्काराची, संस्कृतीची शिदोरी ज्यांनी घेतली ते वर्धमान महावीर. ती शिदोरी ज्यांनी घेतली ते महानुभव संप्रदायाचे स्वामी चक्रधर स्वामी. अहिंसा, पानाती पाता वेरमणी, पानाती पाता वेरमणी, शिक्षापदं समादियामि, शिक्षापदं समादियामि, शिक्षापदं समादियामि. पानाती पाता, चला आकाश आकाश सगळे जण बारीक बारीक. पानाती पाता वेरमणी, पानाती पाता वेरमणी, शिक्षापदं समादियामि. ते साधं पंचशील जरी जगलं ना, पंचशील जरी जगलं तर या जन्मामध्ये कोणत्याही धर्मपंथ संप्रदायाचा माणूस असू दे, या जगात पंचशील जगल्यावर त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याचे सारे जन्म नष्ट होतात. सगळ्या जणी म्हणाल का माझ्या बहिणींना, पानाती पाता वेरमणी, शिक्षापदं समादियामि. आकाश हे म्हणतोय सगळं आपण इथे, पण ते मला नंतर कधी कधी असं वाटतं की सत्यनारायणाची पूजा चालली की काय, काही कळत नाही ना. ते कळणार वाचलं पाहिजे. आणि त्या शब्दामध्ये आपण ती पूजा म्हणजे काय, पूजा नाही, संकल्प आहे बुद्ध वंदनेचा. मला सांगा बरं, पानाती पाता वेरमणी, शिक्षापदं समादियामि, भगवान बुद्धांच्या पंचशिलाच्या उपक्रमाच्या पहिल्या शिलाचा अर्थ काय असेल सांगा बरं. तुम्ही नाही सोड, तुम्ही सोड सांगा बरं.
मी आमोशीच्या दिवशी आखाड महिन्यात गटार आमोशीच्या दिवशी जावाई पाहून आपण आलाय बाई 5,000 रुपयाचा बोकडे आणून बाई आज 2 वर्ष झाले नुसता खाऊन माजलाय. आता जावाई माजावला पाहिजे ना. मग गटार आमुशाईनं येडाबाईचा पण उपास होता आज बाई तर कनी कापला बोकड्या बाई. जावाई पाचीच्या पाची जेवलं बाई फुगलं आणि 2-4 बाटल्या दारू पाजली बाई त्यांना माया पोरानी बाई. आणि असं हागलं मुटलं चड्डीत ना 2-3 महिने गोखाडीतच होत. अरे माझ्या तरण्या जाऊ नको मरण्या काजीवाला लावी तो घोरण्या. जास्त काही करू नका तरुणांनो. एका तरुणाने 10 लोक व्यसनमुक्त करण्याचा संकल्प राजसबाईच्या जलदानाच्या विधीच्या निमित्ताने करा. बेवडा पेल्यावर लय उठतो माणसाला. अशा करतात मला दारू पेल्यावर लांब छान 1 नंबर. तुझा नंबर डपासला त्याचं काय. तुला कॅन्सर होणार आहे, तुला अल्सर होणार आहे, तुला पायरिया होणार आहे. तू गुटखा खातो गुट खा. शब्द कसा आहे एक वर्ण बोला रे एकदा गुट का म्हणा मोठ्याने. हे पोरग लाजते बरं का. लाजलं का गेलं मेलंय तुला कुठं किंमत नाही मिळणार लाजल्यावर. डेअरिंग बाज डॅशिंग बाज हे आकाश कसं बघ पोर. मला आल्याबरोबर पहिल्या दिवशी आवडला. तू एक तो मग आता तिथले आला तो हा येतो. अरे बाबा हे लय चिकन आहे. मगाशी मला वेगळं दिसलं तो ते टी शर्ट घातलं होतं ना. कसा आहे BSc येतो BSc ॲग्री. हे बाबासाहेबांची पूजा आहे लक्षात ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात नको नको मना म्हणा. सगळ्यांनी म्हणा ना सगळ्यांनी नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया. आहे की नाही. मग काय करा तुमच्या जीवनामध्ये एकदा का अंतःकरणाच्या गाभाऱ्यामध्ये ज्ञानाचा कशाचा बोला ज्ञानाचा दिवा एकदा का पेटला अत दीप भव. तथागत सांगतात पोरांनो हे माझ्या राजांनो हे तरुणांनो हे परत असं वय नाही. आणखी 20 वर्षाने आपलं काय होईल. मी तुझ्यासारखा होतो पहिला. आता बघ कसा सासाळ्यात थोपडाला चुना लागलाय माझ्या. आता आणखी काय काय होईल ते सांगता नाही. इंग्रजीमध्ये असं म्हणतात दॅट विच कॅन नॉट बी क्युअर्ड मस्ट बी इंज्युअर्ड. जिस कष्ट को इलाज नहीं वो सहना ही पडेगा. बरोबर आहे ना. देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल जाईल. हरी हरी. देह जाईल जाईल देह जाईल जाईल. याशी काळोबा खाईल याशी काळोबा खाईल. बाबा रे काळरूपी अग्नीवर मृत्यूरूपी अग्नीवर हे शरीर नावाचा लोण्याचा गोळा ठेवलाय. तो कधी वितळेल भरोसा नाही. या पोरीने मगाशी म्हटलं तुमची आई तिची प्रतिमा पाहिल्यावर अशी सुंदर देखणी आणि तिची पर्सनॅलिटी आणि तिचं आरोग्य जर पाहिलं
आत्ता आपल्याशी बोलेल की असं वाटतंय, पण जावं लागलं की नाही? जावं लागतंय. नुसतं जावं नाही रे, आपल्या देहात परिवर्तन होते. आजचे काळ एक आहे ना, 20 वर्षानंतर बायकोच म्हणते, अहो तुम्ही हिच्या बरोबर येणं मला शोभत नाही हो, तुम्ही लई म्हातारे दिसता. मग तीच बाजारात जाती, गार्नियरची पुडी आणती, नवऱ्याच्या डोक्याला चोळती, म्हणते आता बाई छान दिसतात तुम्ही, आता चला फिरायला जाऊ. पण तिकडून कुठं नाही येतोय तर दाढीला उठतो. कळलं असं ना, इथं 2-4 इथं 2-4, गुड मॉर्निंग. परत बायको काय म्हणतो, बाई तुमची लाजच वाटते मला बाई, मी किती चिकणीन, तुम्ही काय फार वाटोळं झालं तुमचं थोबाडाचं, बघा कसं जसं काय चुनाला लावलाय थोबाडाला. मग बाई परत जातील, गार्नियर घेऊन येते आणि नवऱ्याच्या दाढीला लावते, आता चला फिरायला. तिकडून फिरायला कुठं जाऊन येतोय तर लगेच मिशनला उताला. कळलं ना, उताला म्हणजे काय? मिशनमध्ये 5-5-5, 10-10, 5-5 पांढरे केस आले. म्हटले गुड मॉर्निंग राहुल, तू नाही बरं का, मी. आणि मग तिने ते काय केलं माहिती का, मिशनला पण लावलं गार्नियर. झाल्या का नाही काळ्या? तिकडून फिरून नाही कुठून येतात तर लगेच भोवळ्यांना उता आला. भोवळ्यांमध्ये 2-4 पांढरे केस आले. ऐका बरं का रे, हे खरं आहे की नाही? पण आता हिने काय केलं, ते भोवळ्यांना भोवळ्यांना गार्नियर लावलं आणि ते गार्नियरचे 2 थेंब दोन्ही डोळ्यात गेले. डोळे म्हणले गुड नाईट. काय केलं ग, काय केलं, कुठं बघू तुला? कळलं का तुम्हाला? या काळा नळाची कुंडी घातली लोणियाची उंडी. म्हणून तरुणा, तुझ्या लोखंडी दंडामधून आजच हे. मग नंतर बघा बसवत नाही, माग बसल्यात गुडघ्यावर, एक पुढे माझे कंबर ढगले या. तुम्ही येता पण नाही, माझा गुडघा प्रॉब्लेमच झालाय. हे होणार, गुडघे फुडघे सगळे मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, कर्णये बधीर झाले, वाचा बोले बोबड. आहे ना, मग मी याचा एक मुका घेतला, याचा राहुलचा जोरात घेतला. त्याचे शेंबुडे माझ्या वाटायला तर मी असं केले बघा, एवढं मला ते चाटावं वाटलं. ते दुसरं एक म्हातारं आलं, त्याच्या नाकातून शेंबूड पार वाटा. म्हातारं डोळ्यातले चिपड इथपर्यंत. ते मला काय म्हणते, नाही शेंबूडवर वाढला. तुम्ही राहुलची एक पप्पी घेतली, माझी एखादी जाना. म्हणलं तुझ्या बायकोला घ्यायला नाही म्हाताऱ्या. तो म्हणलं ती मला लाटण्याने हानी ती. कळलं का माझं बोलणं? म्हणून तारुण्य नष्ट होण्यापूर्वी मरतानाही तरुण राहायचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं, तर तरुणपणामध्ये बाबासाहेबांसारखं काम करायला पाहिजे. एवढे शिकले की जगात त्यांच्या एवढं कोणी शिकलंच नाही. सिम्बॉल ऑफ नॉलेज विद्यापीठात आहे का कोणाचा? ऐकलाय तुम्ही? मग गाडगे बाबांना, बाबासाहेबांना मी मानत नसेल, अरे पण जग मानते त्याचं काय? अख्ख्या जगाच्या कानाकोपऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोडून कोणाचंच नाव जिवंत नाही. त्याचं ते आणखी किती सांगू तुम्हाला. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे.
तुम्ही मला म्हणू लागा, मी खालच्या स्वरात म्हणतो. उद्धरिली कोटी कुळे, उद्धरिली कोटी कुळे. बारीक वाजवायचं. ते म्हणताना तुम्ही नाही वाजवायचं भाऊ, ते म्हणताना तुम्ही नाही वाजवायचं, तुम्ही वाजवायचं. तू आला आणि सवंगडी का नाही आणली म्हणून हे पाहिजे ना, याच्याशिवाय शोभा नाही. उद्धरिली कोटी कुळे, उद्धरिली कोटी कुळे. हो दाढीवाले, तुम्हाला समजत नाही का? तुमची भाषा वेगळी आहे का? तोंड तर हलवा नुसतं असं, ज्याला येत नाही तोंड तर हलवा ना असं. नाराज का करता मला? जस काय माझी परीक्षा घ्यायला बसली. उद्धरलेली कोटी कुळे. अरे बाबा, तुम्हाला काय सांगू आता, दारातल्या कुत्र्याला खंडोबा म्हणून पूजायचे, महादेवाचा नंदी म्हणून बैलाला ओवाळायचे, तिथेच कुठे देवांची आई म्हणून गायीची आरती करायची. त्याच वेळेला एखादं हाडा मासाचा माणूस केवळ दलित किंवा स्त्री म्हणून समाजात वावरू लागलं तर त्याला लात मारून हुसकून देत होते. हा भयानक धर्म, ही धार्मिक गुलामी तुमच्या डोक्यातून हा नरकवास, ही गटार, ही अंधश्रद्धा घालविण्याचा यशस्वी प्रयत्न ज्यांनी केलाय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबापुढे कोणीच मोठा नाही, कोणीच मोठा नाही बाबासाहेबांपुढे. त्यांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलंय. ए बाई, कंबरेपर्यंत केस ठेवायचे का बॉबकट करायची? साडी नेसायची की नऊवारी नेसायची? सहावारी नेसायची का जीन्स घालायची? का पॅन्ट घालायची का शर्ट घालायचा? हे बाईनं बाईचं ठरवायचंय. कळलं? हे कोणी कायदा केलाय? तुमचे कंबरेपर्यंत केस असो किंवा डोक्यापर्यंत, डोईपर्यंत, काय बोलतात त्याला, बॉबकट असो, याला जर कोणी तुम्हाला नाव ठेवील तर त्याला जेलमध्ये जावं लागतं. हा भीमाचा कायदा माझ्या बहिणीनं तुमच्यासाठी आहे. आणि हा काय फक्त दलितांच्या बायांसाठी? हे काय, भारतीय नारी, भारतीय नारी शब्द आहे त्यांचा. भारतीय नारी ही अभिव्यक्त झाली पाहिजे आणि ती शिक्षणाने परिपूर्ण झाली पाहिजे. म्हणून तुमच्यासाठी, अखिल भारतीय समाजातल्या स्त्रियांसाठी शिक्षणाचा कायदा जर झाला नसता तर आजही ज्या प्राण कलेक्टर झाल्यात ना, त्यांना कापूस उचकायला जावं लागलं असतं. ही कोणाची कृपा आहे? मग मराठी असा, माळी असा, साळी असा, कुळी असा, कोणाची बाई असो, त्या माझ्या बहिणींसाठी शिक्षणाचा कायदा ज्यांनी केला तो माझा भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि संतांना काय माना नाही तर नका मानू, आम्हाला त्यांना काय वाटतं. आणि ते तुम्हालाही वाटू नये पोरांनो, सांगतो तुम्हाला. मला कुणी मानत नाही म्हणून मी दुःखी नाही झालं ना. ज्या दिवशी मी दुःखी होणार, मला कुणी मानत नाही, हे जोवर दुःख आहे तोवर तो अर्हत होत नाही. नमो तस्स भगवतो, पुढे अर्हत, पुढे सम्मा संबुद्धस्स. हे एकच वाक्य गीतेत पण आहे, तुकोबारांच्या अभंगातही आहे. काय? तुम्ही सम्यक ज्ञानाला प्राप्त व्हा. सम्यक ज्ञान म्हणजे माहिती, सम्यकचा अर्थ काय घ्याल तुम्ही बौद्धाचार्य? सम्यकचा अर्थ काय घेता तुम्ही? समदृष्टी, बरोबर ना? म्हणजेच बुद्ध त्याला सम्यक शब्दाला संपूर्ण असं म्हणतात. का हो दादा, बसा ना, तुमच्याकडे बघून बोलतोय बरं का मी. दादा पांढऱ्या कपड्यावाले,
म्हणजे मी जरी लांब असलो आपण तरी माझं बोलणं तुमच्या डोळ्यातून इकडे येतंय आणि मग इकडे जाते. पाईपलाईन अशी आहे बरं का ती. तुमच्या प्रासादिक डोळ्यात कीर्तन लिहिलंय. समाजाच्या सुखदुःखाचं कर्तव्य म्हणजे कीर्तन, आणि ते कीर्तन तुमच्या डोळ्यात लिहिलंय आणि ते मला वाचता येते म्हणून मला कीर्तनकार म्हणतात. म्हणून राजा हो, आय वॉन्ट युअर नॉलेज, आय वॉन्ट युअर टॅलेंट. बाबासाहेब म्हणतात, तरुणांनो, कुठल्याही समाजाच्या असा धर्म जातीच्या खुळ्या कल्पना सोडून म्हणी धरा सत्य भावना. ऐकतोय का? हे दादा तुझ्याकडे बघतोय मी, काय बोललो सांग बरं. कोण सांगेल? परत बोलतो ऐका. धर्म जातीच्या खुळ्या कल्पना. बोला. सगळे म्हणा ना दादा, सगळे म्हणा. तोंड हलवलं तरी चालते नुसतं असं, मला बरं वाटतंय हो. धर्म जातीच्या खुळ्या कल्पना सोडून म्हणी धरा सत्य भावना. वाबळे कवी सांगे फार सडे तोड रे, सडे तोड रे. देशाशी नाते आता जोड रे, जोड रे. देशाशी नाते आता जोड रे, जोड रे. देशाशी नाते आता जोड रे, नाते आता जोड रे, जोड रे, जोड रे. शेवटी सरपटे मारतो ना, तिच्या ऐवजी साधा थोडा घ्यायचा, तर टाळे नाही. टाळे टाळे. मंदिरात नाही. बोला. मंदिरात नाही, मशिदीत कोठणी देवचराचरी. जरा म्हणा ना, मारा आवाज द्या ना जरा. देवचराचरी दिसतो उठोणी. जो खरा देव कोणता आहे माहिती का? जो उठून दिसतो तो. एवढ्या 10-12 लोकात तुझ्याकडे बघावं वाटतंय, याच्याकडे बघावं वाटतंय, त्याच्याकडे बघावं वाटतंय, आणि काही कानाकडे असं बघावं वाटतं. योगाच्या तोंडाला गुटका असं करतो. महाराज तुमचं कीर्तन 1 नंबर असतंय, आणि म्हणलं तुझा 2 नंबर असते. काय जो थोबाड आहे रे, जसं काय उंदीर मेल्या थोबाडा तुझ्या. मला म्हणते जय भीम जय भीम जय भीम. म्हणलं अरे जय भीम म्हण ना. राम 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 नाही, रेम 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 का? अरे राम राम म्हण, जय भीम म्हण, जय हरी म्हण. म्हणतो तोंडातून वाचत का नाही वाचत? गु पुढे काय रे? टका. पान पराग ब्राऊन शुगर तू घेतो विषारी गर्द. सिगरेट बिडीची थोटक तू पिऊन झालाय ना मर्द. हे सारखी काही काही तर पोरं अलीकडे गांजाच पितात, चरस गांजा. तरणी पोरं व स्टँडवर पाहिलं परवा मी, 5-25 पोरं. म्हणलं कुंभमेळ्यात तरी जा भाऊ, ते सगळे गांजाच पितात ते साधू लोक. ट्रकाच्या ट्रका गांजे पितात. कसला आवाज येतो?
बाहेर आहे. बरं. म्हणून तुम्हाला योग्य जीवन जगायचं असेल आणि चांगलं मरण यावं असं वाटत असेल तर नुसतं जगणं चांगलं नाही, मरणं पण चांगलं पाहिजे. मरणाच्या शेवटच्या क्षणी मला कोणताही रोग होऊ नये. बरोबर आहे ना? वाटतं का माणसाला? माझ्या गळ्याला पपई एवढं गेंडूस यावं आणि त्यातून रक्त पुवावं आणि मी तो चाटून घ्यावा असं वाटतंय कोणाला? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी ना भावे जीवे. दारुड्याला तरी वाटतं का मला अल्सर व्हावा, कॅन्सर व्हावा, लिव्हर सडावा, वाटतो का? पण सडतो का नाही? सडतो. मरताना किती दुर्गंधी. बायको सुद्धा अशी करते, अरे मला पाणी दे, मला पाणी दे. अगं तोंड उघड म्हणली मुड द्या, तुझ्या अंगाचा सारा सडेल वास तो मुड द्या, कधी मरशील. बाईल म्हणे खरं, मरत तरी बर, नाशी येले घर तुंकोन या. काय वर्णन केलं हे. जवळचे सुद्धा दूर जातील, ते न जावे असं वाटत असेल. बौद्धाचार्य धम्मपद नावाचा एक ग्रंथ आहे, मालूम आहे आपको? धम्मपद. गीता आणि धम्मपद सारखंच आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर भाष्य लिहिलं. ज्ञानेश्वरी टाळे वाजवा एकदा. गीतेवर भाष्य का लिहिलं माहितीये? गीता आणि धम्मपद तोला मोलाचे ग्रंथ आहेत. मग वेदावर का नाही लिहिलं? वेदाने जाती निर्माण केल्या, वेदाने धर्म निर्माण केले, वेदाने अस्पृश्यता निर्माण केली, वेदानं स्त्रियांना कोणता चान्स नाही दिला. शाळा बंद, शिक्षण बंद, परदेश दौरा बंद, सगळं. स्त्रियांना काही महत्वच नव्हतं. नवरा मेल्यावर ए मावशे तुम्ही नसते आले तरी बरे झाले असते. तुम्हाला कळणं वळण कुठे पळ, काय फायदा त्याचा? शिकलेलीच माणसं पाहिजे तो ऐकायला. बाबासाहेब सोपं नाही महाराज. देवांच्या गोष्टी काय खऱ्या खोट्या ते काय ते कोणी ऐकते कान लावून. तू लय बाबा हुशारी, वाई लय बाबा हुशारी, काय सांगतो बघा. ब्रह्मदेव खाली आला, धरू नका माझा राग लागतो मी तुम्हा माग. तर तुम्हाला बुद्ध वंदना कळेल, तर बुद्ध कळतील, तर तुम्हाला पंचशील कळेल, जगण्याचा अर्थ कळेल. आणि मरताना कोणताही रोग होणार नाही, याचं नाव आहे स्वर्ग आणि वैकुंठ. मरणाचं सार्थक. जब प्राण कंठ आवे कोई रोग ना सतावे. राहुल समजते ना? जब प्राण कंठ आवे, काय अर्थ होता सांग बरं मला? जब प्राण कंठ आवे कोई रोग ना सतावे. सांगा बरं. हा काय म्हणते ते? अरे मी काय बोलतोय भाऊ? तुमच्या नादी लागतोय का मी पोरं गोळा केलं. तुमचा आता पाचका व्हायला लागलाय. तुम्ही माझ्या नादी लागू नका. पोरांशी बोलतोय मी. एवढी पोरं बदलली तर खूप झाली. एका पोरानं 100 मित्र बनवायचे, 100 मित्रांना कॉक्रोच मध्ये न्यायचं. हो, कॉक्रोच म्हणजे कळलं ना? हो, अन्यायाच्या विरोधात लढा तो बाबासाहेबांनी उभा केला. ज्याला किंमत नव्हती त्याला किंमत आली, ती बाबासाहेबांच्यामुळे आली. गुरवडणार पोरग, गुरवडणार पोरग माझं साहेब झालं. गुरवडणार पोरग माझं साहेब झालं. या गावाचा तालुका कोणता आहे? नेवासा तालुक्याचं बाबा नायब झालं.
मेलेले गुरं वडायचं काम आम्हाला होतं. आज आम्ही शाळेचा दरवाजा आम्हाला बंद होता. शाळेमध्ये जायचं ठरलं तर शाळेच्या दरवाजात उभं राहावं लागत होतं. बाबासाहेबांना आपण कोण हो, पण बाबासाहेब क्रांती म्हणजे बाबासाहेब आहे. दारात उभा प्रिय भीम माझा, दारात उभा प्रिय भीम माझा. शाळेच्या दारामध्ये माझा भीम उभा आहे. धिन्न धिन्न शाळेच्या दारात माझा भीम उभा आहे. देखना सुंदर, लुटलुटीत, गुटगुटीत, फक्त महार म्हणून. ए तू महार आहेस, शाळेत येऊ नको. तुला शिवल्यावर आम्हाला आंघोळ करावी लागते. बाबासाहेब म्हणतात, गुरुजी येताना दगडाच्या देवाच्या पाया पडून दगडाचा आशीर्वाद घेऊन आला आणि इथे खुर्चीवर विराजमान झाला, आणि तरी तुमची बुद्धी मात्र दगडाची राहिली. हे मोठं दुर्दैव आहे. हे बदलवलं पाहिजे. तेव्हा शपथ बाबासाहेबांनी घेतली होती. दारात उभा प्रिय भीम माझा, दारात उभा प्रिय भीम माझा, बाहेरून करी वंदना, हो बाहेरून करी वंदना. गुरुजी शाळेत घ्या ना मला, गुरुजी शाळेत घ्या ना मला, गुरुजी शाळेत घ्या ना मला. बोला बोला. शाळेत शाळेत गुरुजी, वरतून पाऊस पडतोय फार. माझा छोटा भीम म्हणतोय, गुरुजी अहो माझं लहान वय, माझं लहान आहे, मला शाळेत घ्या, मला आतमध्ये प्रवेश द्या, कुठंतरी एखाद्या कोपऱ्यात मला बसू द्या. वरतून पाऊस पडतोय फार. खरंच रडू येतं बायांनो. रडू काय येतं? आपल्यासाठी माझा भीम किती झिजला. परदेशात राहिले असते तर करोडपती अब्जोपती झाले असते. तिथल्या लोकांना सांगितलं नाही मी इथे नाही राहणार. गावाकडे माझा समाज खूप दुःखी आहे. माझ्या बहिणीला नवऱ्याच्या प्रेतावर जिवंत जाळतात. नवरा मेल्यावर बाईला नवऱ्याच्या प्रेतावर जिवंत जाळत होते. आजही नवरा मेल्यावर बाईचं कुंकू पुसतात ना इकडं? नाही, आमच्याकडं नाही पुसत. आता कायदा निघालाय, इकडे पुसतात ना. बरं, नवरा मेल्यावर बाई तुम्ही कुकू पुसता. कुकू कळतं ना? कुकू म्हणजे कुंकू. नवरा मेल्यावर तुम्ही कुंकू पुसता. जर तुम्ही मेले असते तर नवऱ्याने काय पुसलं असतं? धोतर वाढला असतं. नाही खरं सांगा का हो दादा? नवरा मेल्यावर बाईचं कुंकू पुसता. मग बायको जर मेली असते तर नवऱ्याचं काय धोतर फाडून लावलं असतं गावात? काय रे भोंगळाच आहे, बायको मेली. अहो ते 50, 60, 80 वर्षाचं म्हातारं म्हणते रात्री न जाय तुला बुवा माय बायको मी एखादी जुनी पाणी असली बघा कुठं. अरे म्हणून माझ्या बहिणींनो, मुलांच्या रूपानं तुम्ही सौभाग्यवान आहात. आणि चैतन्य वारा येतो जातो नाकातून आम्हाला जिवंत ठेवतो. तो वाराचा आमचा सगळ्यांचा वरबाप आहे. पिताश्री आहे, नवरा आहे, कारभारी तो वाराच आहे. तो गेला का देवय बंधन, धर्मय बंधन, सगळंच बंद. आपल्या पुढे चलो जाओ भाऊ. बरोबर आहे ना बायांनो? म्हणून नवऱ्या मेल्यावर बाईचे कुंकू पुसायचे, बांगड्या फोडायचे. पण बाबासाहेबांनी कायदा केला.
कैक आले कैक गेले. ए माझ्याकडे बघ ना बाळा, फक्त माझ्याकडे बघायचे रे, बाकी काय वैतागाड आहे ना. चांगलं ऐकायची सवय नाही ना. टापा मारते तिकडं किती वेळ बसते. कुठं बसली ग? रातभर बसतात कट्ट्यावर. हे 15-16, तुम्ही नाही 15-16 वर्षाची. आता बघा 15-16 वर्ष एक तरी आहे का? एवढा आहे भाऊ एक. त्याच्यासाठी टाळेवाचा एक, तो एक आहे. नाही ह्या वयाची पोर तिकडं अंधारात, इकडं कीर्तन तिकडं अंधारात. त्यांचं कुठे बसले आहेस, कुठे बसले आहेस? तिकडून उत्तर येतं, मी पप्पांच्या शेजारी बसले आहे. ही एकूण येते त्या टकल्या शेजारी. कळलं कळलं. म्हणून तरुणा, या जन्मामध्ये तुला तथागत बुद्ध, पंढरीचा विठ्ठल, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर कडून घ्यावा लागते. मेल्या नवऱ्याच्या माग, ऐकू येते ना? मेल्या नवऱ्याच्या माग बाई आस्तुरीनं जळावा. बोल बामणी खोट होत असं नारीला कळावा, असं नारीला कळावा, नारीला कळावा, असं नारीला कळावा. मेल्या नवऱ्याच्या माग बाईनं जिवंत जळावा. होत बामणी बोलन खोट नारीला कळावा. आणि मग हे असं किती प्रबोधन होत नव्हतं. म्हणून राजघटनेमध्ये स्वतः कायदे मंत्री पदाचा राजीनामा देऊन डॉक्टर बाबासाहेबांनी अखिल भारतीय नारीसाठी ब्राह्मणांपासून तर वेश्येपर्यंत सगळ्यांच्या स्त्रियांचा शिक्षणाचा आणि अभिव्यक्तीचा कायदा राज्यघटनेत ज्यांनी लिहिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणलं खरं पडते, पण दारू नाही पिणे म्हणजे बरोबर. हो, दारूचा बाबासाहेबांना खूप राग आहे. बाबासाहेब विलायतीला गेले, बाबासाहेब विलायतीला गेले. नाही तंबाखू पानाला शिवले, नाही तंबाखू पानाला शिवले, तंबाखू पानाला शिवले, नाही तंबाखू पानाला शिवले. महिला मंडळी एखादा शब्द म्हणा, बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलंय तुम्हाला, दिलंय का नाही? हा, ते तर म्हणा, पण हे पुढचं म्हणा. आता काय म्हणायचं ऐका. बाबासाहेब विलायतीला गेले, बाबासाहेब विलायतीला गेले. आता कुठे गेला आवाज आहे? बाबासाहेब विलायतीला गेले. महिलांनी हो त्रास का देता हो मला? महिलांनी फक्त बाबासाहेब विलायतीला गेले. नाही तंबाखू पानाला शिवले, नाही तंबाखू पानाला शिवले. बघा हे गाड्यांनो तुमच्यापेक्षा हुशार आहेत का नाही त्या, तरी त्यांना बंद नाही, तरी त्या माग बसा, बायांची माग बसा, माग बसा. म्हणजे बाबासाहेबांनी एवढ्या खुल्या केल्या, त्या स्वतंत्र केल्या, तरी सुद्धा नाही अजून. नाही माग पाणी आण गो, पाणी आण गो. 18 माणसं जेवायला येणार आहेत, एकच बायको घरी असते. 18 माणसांचा स्वयंपाक ती एकटीच करते. बाबा कशाला हात नाही लावत? अरे जरा बाईला मदत कर, आपलं काम आहे काय? ही धार्मिक गुलामी, या धार्मिक गुलामीतून मुक्त व्हा. त्यासाठी पोरींनो उच्च शिक्षित व्हा. आपोआप नवरा भांडी असू लागेल.
तुम्ही जर शिकल्याने आड आणि ठोकळा राहिले तर काय आता भोपळा, मग तुम्ही ठोकळा आणि तो भोपळा. तो येईल पिऊन, तुम्ही कसे जाऊन काय करायची, भांडी घायची, नवरा कुठे आलाय पिऊन बसलाय आतल्या घरात मुतलाय, चड्डीत मुतलाय. म्हणून तुम्हाला तुमचं जीवन बदलवायचं असेल तर धरू नका माझा राग, धरू नका माझा राग, लागतो मी तुम्हा माग, लागतो मी तुम्हा माग. एवढा विचार डोक्यात साठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला. हा मंत्र आहे बाबासाहेबांचा. शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतोया, शेजाऱ्यांचा आकाश राहुल कितीतरी शिकतोया. सारखं तर लिहितोय इंग्रजी बोलतोय. या दादाचं नाव काय? महेश. BSc झालाय तो, BSc चांगला शिकलाय. अडचणीच्या काळात टाळे वाजवा त्याच्यासाठी एक. अरे शेजाऱ्यांचा दामून रामू कितीतरी शिकतोया, सारखं लिहितोय इंग्रजी बोलतोय, सारखं लिहितोय इंग्रजी बोलतोय, सारखं लिहितोय इंग्रजी बोलतोय, सारखं लिहितोय इंग्रजी बोलतोय. इंग्रजी बोलल्यावर शिकल्यावर त्याला चांगली कपडे शोभतात की नाही. मसाडा माग गेल्याने त्यांनी बरमुडा घातली, शोभत का? टी शर्ट, भांग खिशात, कंगवा जमल का हो त्याला? मसाडा माग झाला, तसा फकळा ना. आणि इंग्रजीचा पेपर उलटा धरला, उलट असं उलटा धरलाय. काय चाललंय? वाचन करतोय. बघू बरं, पाहतो स्पेलिंगाच्या टांगड्यावर. शिक्षणाचा भास नको, खरं शिक्षण आपल्या मनाला पटलं पाहिजे. सारखंच लिहितोय इंग्रजी बोलतोय, साईबाबांनी नटतोया, साईबाबांनी नटतोया. काळा विचार माघारी पाठवा, अंधश्रद्धेला माघारी पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत. बोला बोला, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, शाळेत. दाढ्या जटा वाढवू नका, भगवे परिधान करू नका, दंडन मुंडन तीर्थाटन व्रत वैकल्ये उपास तापास तीर्थयात्रा करू नका. मग काय करा? वर्षभराच्या सणावारांचा पैसा वाचवा आणि त्या एवढ्या पैशामध्ये एखाद्या गरीबाचं पोरग डॉक्टर होईल याचा अर्थ समजून घ्या. माझ्या बहिणींनो, ह्या बाईचं काय नाव होतं? राजसबाई. राजासारखी बाई, मोठ्या विचाराची बाई, पवित्र विचाराची बाई, गुड डीड, गुड वर्ड अँड गुड वर्क, चांगलं कर्तव्य करणारी बाई. लोकाच्या शेतावर मोल मजुरी करीन, हे त्यांना दिवस लगेच नाही दागिने अंगावर आले. लोकाच्या शेतावर मोल मजुरी करीन, मोल मजुरी करीन, माझ्या बाळांना पोशीन. मजुरी करून मी राहीन घराला, शाळेत घालीन मी लाडक्या बाळाला. बाई म्हणजे संयम, बाई म्हणजे समजदारी, बाई म्हणजे ज्ञान, बाई म्हणजे प्रेमळ,
बाई म्हणजे संयम, बाई म्हणजे समजदारी, बाई म्हणजे शांतता, बाई म्हणजे समंजस, बाई म्हणजे परिवर्तन, बाई म्हणजे डेव्हलपमेंट, बाई म्हणजे सुधारणा. म्हणून बाईच्या पोटी भीमराया शिवराया जन्माला येतो. मग तर पुरुष बाळातून झालं, एखादं बेवडं बाळातून झालं, खडकावच बाळातून झालं असतं. हातात पोरग या बाळातून झालं, बायातून राहिलं, बायातून राहिलं, धपकन पडलं, पोरही मिळालं आणि बेवडी मिळाली. म्हणून भगवंत साक्षात स्त्रियांच्या रूपानं आलाय. देवच पाहायचा असेल तर आईच्या आणि बापाच्या रूपात पहा. तुकोबाराय म्हणतात, माय बापे केवळ काशी. या पोरींना विचार, आईने किती तुम्हाला मोठं करण्यासाठी आईने किती काबड कष्ट केले, खरं सांगा. माझ्या माहेरीचा श्रीमंतीचा थाट, चालन चालन चालन, दारून लागली माझ्या संसाराची वाट. आकडा मटका जुगार दारू सासरी, बंधवाची बाई माझ्या पंढरीची वारी. सासर माहेर कुठच जुळाना, दिलं इथं मला कसं माझच कळाना. 99% स्त्रिया अशा दुःखी आहेत. पण त्यांना समजून, त्यांना प्रसन्न राहायची सवय पोरांना. आपल्याला नाही, आपल्या मनाजोगाने झालं का लगेच तर त्या नाही. आपलं दुःख जावा भावा लय कळून नाही देत, चॅप्टर बाहेर. हसून खेळून म्हणाल ना राजेशबाईला श्रद्धांजली हीच खरी. प्रबोधन. हसून खेळून, हसून खेळून, अगं काय बिघडत का ग. हसून खेळून, हसून खेळून, आगळ घाली ते जीवाला ग, आगळ घाली ते जीवाला. असं किलवानी तोंड, बाई किलवानी तोंड, दिसू देईना जनाला, दिसू देईना जनाला. हसून खेळून आगळ घाली ते मनाला, किलवानी तोंड दिसू देईना जनाला. ही समय सूचकता, दूरदृष्टी माझ्या बहिणीनं तुमच्यात आहे. म्हणून तुमचा ज्या धर्माने अपमान केला होता तो धर्म इंद्रायणीच्या पाण्यामध्ये फेकून देऊन अखिल मानवतेच्या विचाराचा धर्म ज्याने निर्माण केला तो वारकरी संप्रदाय. आणि तथागतांच्या पाली भाषेचं ट्रान्सलेशन करणारा जगातला पहिला संत म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. म्हणून धम्म आणि वारकरी संप्रदाय शेजारी शेजारी आहे. प्रतिमा सुद्धा विठ्ठलाची तीच आहे. काही सगळे काही नाकारतात, काही होकारतात, पण सांगतो तुम्हाला, ही शुद्ध बुद्ध हरी माझा पांडुरंग हरी, बुद्ध विटेवरी माझा पांडुरंग हरी असं भजन म्हणतात. कळलं तुम्हाला? म्हणून चंद्रभागेचं वाळवंट वारकऱ्यांच्या दृष्टीने आणि धार्मिक धम्माच्या दृष्टीने खूप जवळची गोष्ट आहे. म्हणून मी आंबेडकरी चळवळीच्या पोरांना विनंती करील की वर्षांनी एकदा तरी चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊन संग्राम स्थळाला भेट देऊन या. तिथेच घोषणा झाली काय, वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमा तिरी. का धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारिता ती काय केला अपराध. 1000 वर्षापूर्वी चंद्रभागेचं वाळवंट हे बुद्ध विहार होतं. आजही त्या पाऊल खुणा तिथे आहेत. म्हणून पांडुरंग हरी आणि बुद्ध विटेवरी हे आंबेडकरी पोरांनो तुम्ही पण त्याची जाणीव करून घ्या. आणि आमच्यासारख्या मराठा समाजातल्या बहुजन समाजातल्या
वारकऱ्यांनी सुद्धा जाणीव करून घेतली पाहिजे. बाबासाहेब नसते तर आपल्या पोराला पक्वा शिकता आला नसता. त्याची बोट कापली जात होती, बोट कापली जात होती. ब्राह्मण इतरांनी जर कला घेतल्या, गायन शिकले तर त्यांच्या गळ्यामध्ये तापलेलं शिसं ओतलं जात होतं, त्यांच्या कानामध्ये तापलेल्या सळया घातल्या जात होत्या, त्यांचे डोळे फोडले जात होते. तशी शंभूराजांची अवस्था झाली तशी. म्हणून ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केला तुकोबरायांनी, आणि त्या तुकोबरायांच्या विचाराची कास धरली शिवरायांनी आणि भीमरायांनी. म्हणून तुकोबाचे अभंग बाबासाहेबांच्या घटनेमध्ये पाहायला मिळतात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाया अधिकार, बाळे नारी नर अधिकरोणी वेश्याई, सकळाशी येथे आहे अधिकार. अवघ्यांच्या आरक्षणाचा राज्यघटनेचा कायदा बाबासाहेबांनी निर्माण केला. बराच वेळ बसलात आपण, ऊन आहे खूप, म्हणून मी थांबतो, आवरतो. एक गोष्ट आपल्याला सांगेल की जर तथागतांनी आम्हाला जो मूलमंत्र दिला, तो पहिला मूलमंत्र दिलाय पानाती पाता वेरमणी. काय बायान, तुमचं तर तोंड खवळात आहे. जयंती झाली ना भाऊ, आता 8 दिवस होऊन गेले, मा तोंड आळणी पडलंय. 2 किलो घेऊन ये भाऊ. पाहुणा पण आला, 2 बाटल्या आणि दारू पाहुण्यासाठी दारू. त्या दारूने उद्ध्वस्त झाली माणसं. म्हणून अहिंसेचा मार्ग शिकवणारा 2500 वर्षापूर्वी अख्ख्या जगाला नेतृत्व देणारा एकच महात्मा होऊन गेला, तथागत गौतम बुद्ध आहे. दुसरं काय माहितीये? दुसरं आदिन्नदाना वेरमणी सिक्खापदम. दुसऱ्याची चोरी करणार नाही. तुकोबारांच्या अभंगात येऊन म्हटलं सगळं. साधने तरीहीच दोन्ही, जरी कोणी साधील, परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. परद्रव्य परनारी यांचा धरी दुसऱ्याच्या धनाला विटाळाप्रमाणे मानेल. आदिन्नदाना वेरमणी. पुढे काय? तिसरं मुसावादा वेरमणी. तुकोबारा काय म्हणतात? सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांच्या दुःखे. तुकोबारा पुढे म्हणतात वेची जे वचन, जेणे राये समाधान. आणि बुद्ध काय सांगतात? मुसावादा वेरमणी सिक्खापदम समाधियामी. म्हणजे मी मरेपर्यंत कधीच खोटं बोलणार. म्हणा तर खरं, बोला पण म्हणायला काय हरकत आहे. मरेपर्यंत कधीच खोटं बोलणार नाही, आहे की नाही? आणि योकाबाईने मुंबईहून येऊन बुद्धम शरणम गच्छामी म्हणली, नमो तस्स भगवतो म्हणली. आणि हे पण मुसावादा वेरमणी म्हणली, खोटं बोलणार नाही. घरी आली आणि आईची सही म्हणली, मम्मी तुझ्या नावा मुंबईचा फ्लॅट केला आहे बरं का, तुझ्या नावा 20 एकर जमीन केली. आता मम्मीने केली सही. नंतर जेव्हा तिच्या नातीने वाचलं, म्हणली आजे अगं आतीने सळी जमीन लिहून घेतली तिच्या नावावर. आहे का अर्थ मला सांगा? वागणं खूप महत्वाचं आहे. म्हणून मी खोटं बोलणार नाही. कामे सुमिच्छाचार वेरमणी. मी लोकांच्या लेकी बाळींना बहिणीचा दर्जा देईन. सुरा मेरे मद्यपमाद ठाणा वेरमणी सिक्खापदम समाधियामी. मी दारू गांजा आपू इत्यादी मादक पदार्थांचं सेवन करणार नाही. आणि एवढी गोष्ट जर आपण ऐकली तर आपलं सगळ्यांचं भलं होईल आणि राजसबाईला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली दिली जाईल. बस तेव्हा असे बाबासाहेब आपल्याला मिळाले. कैक आले कैक गेले, माझ्या भीमावानी कोणी नाही झाले. कैक आले कैक गेले, माझ्या भीमावानी कोणी नाही झाले. माझ्या भीमावानी कोणी नाही झाले. माझ्या भीमावानी कोणी नाही. गुलामाला गुलाम मुक्त केले. बरोबर आहे? माझ्या बहिणीने तुमच्यासाठी
शिक्षणाचे स्वातंत्र्य कायदे केले, अभिव्यक्तीचे तुमच्यासाठी कायदे केले, आणि काय केलं? भारताला, इथं दलिताला म्हटलंय का? महाराष्ट्राला म्हटलंय का? या गावाचं नाव काय? तेलकुट गावाला म्हटलंय का? नाही. कुठं म्हटलंय? भारताला संविधान अर्पिले भीमराव माझे, अव भीमराव माझे 150 कोटीचे बाप झाले, भीमराव माझे 150 कोटीचे बाप झाले, भीमराव माझे 150 कोटीचे बाप झाले. भीमराव माझे शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं, शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं. राजदरबारी अशी केली या कारागिरी, राजपदाचा तुरा शोभतोय आपल्या शिरी. अमेरिकेला प्रयाण माझ्या भीमानं केलं, अमेरिकेला प्रयाण माझ्या भीमानं केलं. माझ्या बाबाने एवढे कष्ट घेतले, त्याला जबाबदार जर कोण असेल, बाबासाहेब मोठे होण्यासाठी जबाबदार कोण असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी मातोश्री रमाई माऊली होऊन गेल्या. 4 पोरं मेली, डॉक्टर शिवला नाही. रमाच्या बाळाला ताप आला बाई, रमाच्या बाळाला ताप आला बाई. रमा बाळाला डॉक्टर कडे नेई, डॉक्टर बाळाला शिवला नाही. प्राण गेला बाळाचा बाई ग, प्राण गेला बाळाचा बाई. अशी 4 पोरं मेली माझ्या रमाईची बाई ग. लई रडली माझी रमाई, लई रडली माझी रमाई, लई रडली माझी रमाई. तरी हिम्मत हरली नाही, नवऱ्याला कळवलं नाही, म्हणून बाबासाहेब बॅरिस्टर झाले बाई. रमा माझी शेणगोळा करायची, शेणाच्या गौऱ्या बनवायची. रमा माझी शेणगोळा करायची, शेणाच्या गौऱ्या बनवायची. कार्यक्रमही संपलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेणाच्या गौऱ्या बनवायची. रमा माझी शेणगोळा करायची, शेणाच्या गौऱ्या बनवायची. बाजारी नेऊन विकायची, भीमाला पैसे पुरवायचे. भीमाला पैसे पुरवायची, भीमाला पैसे पुरवायची. साहेब तुमच्या पोरांना मी सांभाळ, तुम्ही गेल्यावर जा, तुम्ही गेल्यावर ज्या आत्याने तुम्हाला लहानचं मोठं केलंय, ऐक रे ऐक रे ऐक रे ऐक. तुम्ही गेल्यावर, मासाहेब भीमाई गेल्यावर ज्या आत्यानी
तुम्हाला लहानचं मोठं केलंय त्या आत्याला मी सांभाळ, तुमच्या 5 पोरांना मी जीव लावील साहेब, शिकायला जा. आताच्या बाया म्हणतील 2 दिवस नवरा बाहेर झाला तरी कवा याल कवा याल कवा याल, नाही तर म्हणतात तुम्ही चालले तोवर मी माहेरी जाऊन येते. अरे माझ्या रमाईने केवढा संकल्प सोडला. भीमाई मरताना आपल्या ननंदेला सांगत होती, वैंसबाई वैंसबाई मी निज धामाला जाते बाई, वैंसबाई वैंसबाई मी निज धामाला जाते बाई, माझ्या बाळाला तुम्हा विना कोणी नाही. म्हणून तुमच्या मावळणी, तुमच्या आत्या, तुमच्या चुलत्या, तुमचे चुलते सगळ्यांना मी सांभाळेल साहेब, बॅरिस्टर व्हायला जा. म्हणून माझ्या रमाईमुळे बाबासाहेब बॅरिस्टर झाले. तिची शेणाची बर का, तिचं शेण, तिचे कष्ट, तिचे श्रम, हे बाबासाहेबांचं संविधान झालं, तिच्या कष्टामुळं झालं. म्हणून तिची लक्ष्मी सोन्याची गौरी झाली ग. या भारताचं संविधान रमाच्या शेणाची गौरी झाली, आणि म्हणून रमा भीमाची नवरी झाली ग, रमा भीमाची नवरी झाली ग. बाबासाहेबांना विसरू नका. बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचा विसर पडला तर परत तुम्ही उद्ध्वस्त व्हाल. तुम्हाला उद्ध्वस्त होणाऱ्या बऱ्याच चळवळी आपल्यापर्यंत आपल्या रूप घेऊन आल्या. आकाश, कळलं मी काय बोलतोय? पाखंड आणि कर्मकांड घेऊन परत लोक आपल्यात घुसायला लागले. पण बाबासाहेबांची आठवण ठेवा आणि तुकोबारायांची आठवण ठेवा. रंडी चंडी शक्ती मध्य मांस भक्षिती अशी दारू पाजणारे आणि आपल्या संसाराचे उद्ध्वस्त करणारे देव घराच्या बाहेर फेकून देणार जगातला पहिला संत जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. बहिरव खंडेराव रोटी सुटीचे देव, गणोबा विक्राळ लाडू मोदकांचा काळ, मुंजा महिषा सुरे हे तो कोण लेकी पोरे. मग तुकोबारा काय म्हणतात म्हणजे तुकोबारा म्हणतात जो बुद्ध विटेवर उभा आहे पांडुरंगाच्या रूपानं त्याच्या एवढं जगात कोणीच मोठं नाही. तथागत गौतम बुद्धांचा मोठ्याने, तथागत गौतम बुद्धांचा, पंढरीच्या पांडुरंगाचा, जगद्गुरु तुकाराम महाराज की. तुकाराम महाराज नसते तर पंचशील मला सांगता आलं नसतं. बरोबर आहे की नाही? कली आणि तोंडी तंबाखूची नळी सुरली आहे की नाही? म्हणून 10 लाख लोक जर पंढरपूरला जात असतील त्यांनी पहिलं तथागतांचं पंचशील वाचावं, तुकोबारांचे अभंग वाचावे की लोकांच्या गावाला जाऊन घाण करणार नाही. सुरामय रज्ज काय सुरामेरय मज्जपमाद ठाणा वेर म्हणे मी दारू गांजा हापू तंबाखू इत्यादी मादक पदार्थांचं सेवन. म्हणून तुकोबाराय म्हणतात आदी भाऊ वार करी हो, म्हणजे बुद्धांच्या भाषेत काय मारण्याचे शत्रू मारा.
मारसेना. मारसेना म्हणजे कोण? काम येश क्रोध येश रजो गुण समुद्भवम महाशनो महापाप विद्येन आधी तंबाखू सोडा आणि मगच सासरवाडीला जा. लोकांचं गाव घाण करून येऊ नका. पचाक पचाक थुकला बाई रातभर जावाय आमच्या कोपऱ्यात. म्हणून दारू गांजा अफू इत्यादी मादक पदार्थांचं सेवन करू नका. हे तुकोबारांनी सांगितलं, पंचशिलाने सांगितलं, बुद्धांनी सांगितलं. भीमाबाई पोटी जन्मून, भीमाबाई पोटी जन्मून, भीमाबाई पोटी जन्मून, भीमाबाई पोटी जन्मून बाबासाहेब झाले पावन. रामजी बाबाची कृपाई पूर्ण आलं भीमात बुद्धाचं ज्ञान. कबीर पंथाचे विचार भावले, कबीर पंथाचा विना घेऊन खांद्यावरी. रामजी बाबा भजन करी भीमाई सूर धरी. आणि म्हणून बाबासाहेबांसारखे शिवरायांसारखे रत्न या देशाला मिळाली. मातोश्री मासाहेब जिजाऊ महाराणी, मातोश्री भीमाई महाराणी, रामजी बाबा सपकाळ, शहाजीराजे अशी थोर पंचशिलाला मानणारी कुटुंब होती. म्हणून तुकोबाराया जन्माला आले, शिवराया जन्माला आले. माझ्या आईला मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आई, अजून तू असायला हवी होतीस ग. आई, तू माझा देव होती. आई, तू माझा धर्म होती. आई माझा देव, आई माझा धर्म, माझे सारे कर्म आईसाठी. अशा पवित्र आईने तुम्हाला घडवलं. त्या आईची पवित्र स्मृती म्हणजे तुमच्या मुलाबाळांना, तिच्या नातवंडांना ग्रॅज्युएशन करा, ग्रॅज्युएट करा, MSc ॲग्री करा, BSc ॲग्री करा. मुलींनो, मुलीच्या जन्माचं स्वागत करा. स्वागत करा ग मुलीच्या जन्माचं, सार्थक होईल भारत भूमीचं. मुलीलाच मुलगा मानूनी द्या शिक्षण परोपरीने, तिचा अन्याय सारा संपवणी जाईल महान भारत होऊनी. हीच खऱ्या अर्थानं राजसबाईला भावपूर्ण श्रद्धांजली देतो. राजसबाईचं माहेर कोणतं होतं? आडनाव काय? राजस तुळस उगवली होती कोल्ह्यांच्या व वृंदावनी. या लेकी बाळींनी लढली म्हणजे मंजिऱ्यांनी ती लढली. साळव्यांच्या हो अंगणी. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. राहू दे रे भीमचरणी आई माझी देवराया. आई माझी बुद्धराया, आई माझी देवराया. मुलांनो, मी हे कीर्तन मोठं धाडसानं करतोय बरं का. आकाश तुमच्या जीवावर जा पळून. नाही तुम्ही आपल्याला चंद्रभागेच्या वाळवंटावर जमायचे. चंद्रपूर पासून तर बेळगाव पर्यंत मी फिरतो. तुमच्यासारखी स्मार्ट म्हणजे नुसती चिकनी नाही. नुसती चिकनी म्हणलं फेल होईल दुनिया. रोज एका घरचा जावे होशील राहुल तू. पंचशील डोक्याहून घेऊन जायचे आपल्याला. पंचशील म्हणजे वाईट विचार न सुचणारी तरुण पिढी आपल्याला संघटित करायची. आणि एकदा वर्षातून एकदा तरी चंद्रभागेच्या वाळवंटावर आपल्याला जायचंय. मी गेल्या 45 वर्षे भीमदिंडी घेऊन जातोय पंढरीला पायी. आणि प्रत्येक बुद्ध विहारात, समाज मंदिरात माझे कीर्तन असतं रोज. यांच्या विरोधात जे लढले आणि शरण गेले नाहीत त्यांना तुच्छ कामे सांगितली गेली. गाव कुसाबाहेर ठेवलं. मराठ्यांना ज्या त्यांना दलित म्हणतात. दलित म्हणजे काही वेगळी जात नाही. DNA एकच आहे आपला सगळ्यांचा बरं का. म्हणून आजपासून आय डोंट लाईक गॉड अँड रिलिजन अँड कास्ट. आय लाईक ओनली वर्ल्ड अँड पीपल्स. आता शेवटची टाळे वाजवा बस. म्हणून
शिकलेल्या पोरांना या कीर्तनाचे पैसे शाळेत जाणाऱ्या मुलांना वापरतो. कोणी माझ्याकडे महाराज व्हायला आला तर त्याला मी पैसे वापरीत नाही, कारण ते लगेच फॉर्च्युनर घ्यायला माग लागतं. यांना सांभाळलं पाहिजे. हे टाळकरी पखवाज वाजवणारे हे बघा, हे किती अवघड आहे. ब्लेडच्या पानाने वाजवतोय ते पाहून मी थक्क झालोय. हे असे लोक सांभाळले पाहिजेत, यांचा सन्मान केला पाहिजे. त्यांची गुजरण आपल्यावर अवलंबून आहे, यांची गुजरण आपल्यावर अवलंबून आहे. बरोबर आहे ना? म्हणून मिळालेल्या पैशाचे मी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना ते पैसे वापरतो. पोलीसमध्ये भरती होणाऱ्या मुलांना ते पैसे वापरतो मी. आणि म्हणून सज्जन हो, राजसबाईच्या या श्रद्धांजलीच्या निमित्तानं आपण आलात. साहेब पण आलेत आपले, एकदा टाळे वाजवा त्यांच्यासाठी. आम्ही बऱ्याच वेळा भेटतो एकत्र या भागात असल्यावर, तेव्हा अशी चांगले दिव्य पुरुष तरुण मंडळी आपले नेते आहेत. आणि दलितांसाठी आणि स्त्रियांसाठी काम करणारे नेते उद्या निर्माण झाले पाहिजेत. तेव्हा माझ्या बहिणींनो, तुम्ही पण ऐका जरा. उपवासा नवसामुळं सारी बुद्धी मातीला मिळ, एकस तुला ना कळ ग सांगती गाडगे बाबा. देवा अंगातला बडबड, मान हलवून हातभार उड, मागतो बकर कोंबड ग ऐकस केवाई. म्हणून हे उपास तापास व्रत वैकल्य तीर्थ यात्रा सगळं बंद करा आणि त्या पैशांचा उपयोग जिल्हा परिषदेची शाळा वाचवण्यासाठी करा. शाळा मराठी वाचवा, शाळा मराठी. माय माऊली जशी धरते मला पोटी, वाचवा शाळा मराठी. इथले गुरुजी आणि बाई मला वाटते ज्योती सावित्री माई, त्यांच्यामुळे हाती आली. झालं बसा बसा. त्यांच्यामुळे हाती आली दप्तर आणि पाटी. वाचवा शाळा मराठी, वाचवा शाळा मराठी. वर्षभराच्या सणवारांनी आली प्रपंची तंगी, म्हणून वर्षभराच्या सणवारांचे पैसे वाचवा. आणि एकच करा, जर तुमचा मुलग्याने बंगला बांधायचा असेल बायांनो, आणि झोपडं सोडून बंगल्यात राहायचं असेल, तर त्याला एकच पर्याय आहे, शिक्षण. आपल्या मुलांना शिक्षण द्या. टाळे वाजवा, तुम्ही वाजवा. मुलींना प्रांत कलेक्टर करा, स्पर्धेच्या अभ्यासाला बसवा. एवढी विनंती करून मी राजेशबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. सगळ्यांनी उन्हाताणात बसून, मी आल्यावर मला 1 तास तुम्ही रोखून ठेवलं, पण तो विधी पण राहिला होता. तेव्हा हे सगळं आपलं व्यवस्थित झालं राजेशबाईचं. आणि तुम्हाला सांगतो ना, तुम्ही चांगलं ऐकलं आहे की हे 10वे मौती श्राद्ध पित्तरे कितीतरी विटंबना, गौतमा पुन्हा एकदा याना, नव्या पिढीला सुधारणांचा संदेश नवा द्याना. हल्लीची नवीन पोरं हाती घेऊन चाकू सुर, आई बापाच्या मानेवर देवा बसून करती वार. ही शहाणी होण्यासाठी मुले ही संगे पंचशिलाला आना, गौतमा पुन्हा एकदा याना. तेव्हा आकाश, तुझे मित्रमंडळी यांना मी धन्यवाद देतो, कारण तुमच्यामुळे मला बोलता आलं. नाही तर काही मंडळी अशी बसतात, चालू द्या, काय चालू द्या, काय तुझ्या तोंडात येऊन करू. म्हणून एज्युकेशन, शिक्षण, शाळा, जॉब, स्पर्धा हे आपण करा. आणि प्रत्येक जणीने शाळा शिकणाऱ्या, पोलीसमध्ये भरती होणाऱ्या मुलांसाठी प्रत्येक जणीने जसा दुखवटा करता तसा धम्मदान करा. 50-100 रुपयाची मदत माझ्या पोरांना करा, म्हणजे एखाद्या तरी
भरती होणाऱ्या मुलाची खानावळ मला भरता येईल. माझ्याकडे 20 पोरं होती, त्यातली 10 पास झालीत बरं का, आणि परवा 3 पास झालीत. आता किती राहिल्यात? 7. त्यापैकी एखाद्या जरी पोराची तुमच्या सगळ्यांकडून 50-100 रुपयाची मदत देऊन जर मला एक खानावळ माझ्या मुलाची भागली तर मी स्वतःला धन्य समजेल. आणि इथे मला ज्यांनी मला बोलवलं त्यांचं काय नाव आहे तुझ्या मामाचं? संजय भाऊंनी मला खूप आग्रह केला, खूप फोन केले आणि आपण सर्वांनी सहाय्य केलं. गावातले सगळे ग्रामस्थ, भजनी मंडळी आणि सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हो. आणि जाताना धम्मदान करा बरं का. दोन मिनिटं बसा सगळ्यांनी, 2 मिनिटं. हा 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं बसा. हा 2 मिनिटं तेच सांगतो. मंगलम उत्तमम. जो मनुष्य दान देतो त्या मनुष्याला दानाची दान पारमिता मिळते. जो मनुष्य दान स्वीकारतो त्याला दानाची ऊर्जा मिळते. म्हणून दान देणं आणि दान घेणं हे महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांमध्ये अंधश्रद्धा आहे. आता बरीच अंधश्रद्धा महाराजांनी आपल्याला सांगितलेली आहे. कारण अनेक महिला हे जे भोजनदान आहे ते भोजनदान आहे. आज या ठिकाणी आदरणीय कैलासवासी राजेशभाई दावीद साळवे यांच्या या जलदान विधीच्या निमित्तानं आदरणीय वाबळे महाराज यांनी अगदी सुंदर असं बाबासाहेबांनी आज या बहुजन समाजातल्या सर्व महापुरुषांवर एक सुंदर असं कीर्तन केलं. त्याबद्दल आम्ही वाबळे महाराजांचंही तेलकुडगाव ग्रामस्थ आणि नेवासा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आदरणीय कैलासवासी राजेशदा आज त्यांना 7 दिवस पूर्ण झाले. जगावं कसं या माऊलीने आपल्याला या सर्वांना सांगितलं. कुठल्याही या आईनं आपल्या झाशीच्या राणीसारखं जीवन जगलं. मरण असं यावं माणसाला, मरावे परी कीर्ती रूपी उरावे या म्हणीप्रमाणे राजेशबाईंनी आपलं जीवन जगलेलं आहे. आणि हे जीवन जगत असताना सर्व समाजाला एकत्र करण्याचं काम आदरणीय राजेशबाईंनी या तेलकुडगाव गावामध्ये केलं. त्यांच्या परिवाराच्या वतीनं त्यांच्या परिवाराने सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये असंच काम त्यांच्या हातून घडावं अशी मी त्यांना विनंती करेल. माझ्या सर्व परिवाराच्या वतीने आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने आणि नेवासा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी माझ्या मातेंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर कांबळे हे आपलं 2 शब्द श्रद्धांजली. तथागत भगवान गौतम बुद्ध या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शिकार संघटित व्हा आणि संघर्ष करण्याचा मंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आणि सर्व महापुरुषाला प्रथम वंदन करतो. मी आज बहुजन समाज पार्टी जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे नावाने या ठिकाणी या जलदान विधीसाठी उपस्थित आहे. आणि साळवेताई राजेशभाई साळवे या मातोश्रीचा आज जलदान विधी आहे. त्यांनी त्यांच्या मुलांना चांगले शिकवलं, मोठं केलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. आज त्या मातोश्री हयात नाही, पण त्यांच्या मुलांनी त्यांना जे शिकवलेलं आहे तो वारसा पुढे घेऊन त्यांनी सुद्धा समाज प्रबोधन करण्याचं काम करावं. आणि ही त्यांच्या आईला खरी श्रद्धांजली होणार आहे. त्याचबरोबर मी महाराजांचं भाषण म्हणजे मार्गदर्शन ऐकण्यासाठी थोडा उशीर झाला,
प्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो, पण तुमचे जे शेवटचे 4-5 वाक्य माझ्या डोक्यामध्ये आहे, माझ्या लक्षात आहे की तुम्ही जे म्हटले की तुम्हाला जर दान करायचं असेल तर मराठी शाळेतल्या गरीब मुलांना दान करा आणि शाळा वाचवा, मराठी शाळा वाचवा. आपल्याला मराठी शाळेशिवाय दुसरा पर्याय कोणताच नाही आहे. महाराजांनी ते उत्कृष्ट प्रकारे त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्या मार्गदर्शनाचा खरोखर मी सर्वांच्या वतीनं तुमचे आभार मानतो आणि या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं ऋणी आहे. धन्यवाद. यानंतर हरीश पास्टर चक्रवार आहे, हे आपलं मनोगत व्यक्त करते. जलदान विधी कार्यक्रमासाठी आपण सर्व या ठिकाणी एकत्रित उपस्थित झालेले आहात. रिपब्लिकन सेनेचा नेवासा तालुका अध्यक्ष या नात्यानं आमच्या आईला मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. राजेशताई साळवे यांच्या जलदानाच्या कार्यक्रमानिमित्त सर्व एकत्र आलो आहोत. या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपले वाबळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे. विशेषतः तिलगुडगावमधील सर्व ग्रामस्थ माता भगिनी याही या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी माझ्या थोरात परिवाराच्या वतीने तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेबांच्या वतीने आणि त्याला एक आवर्जून सांगतो की या गावातील जे आमचे साळवे परिवार आहेत, मला अनेक साळवे परिवारांचा फोन येतोय. आमच्या सर्वांना फोनाचं कारण असं होतं की बाबासाहेबांच्या पुतळ्याचा प्रॉब्लेम झाल्यापासून गेली 1 महिन्यापासून या गावातले काही मंडळी आणि मी सोबत आहे कलेक्टर ऑफिसला, पण DOSP ऑफिसला म्हणा, नगर ऑफिसला म्हणा, आम्ही अनेक या आंदोलनातून निवेदनातून आम्ही एकत्र भेटलो आणि मला 2 दिवसापासून महाराज फोन आला का भाऊ ह्याच्या आई वारल्या. या आईला म्हणजे वैयक्तिक मला पाहिजे खूप इच्छा होती की या गावामध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसावा आणि तो बसला होता, परंतु काही कर्मठ लोकांचा पुतळा काढला, परंतु तो पुतळा बसा म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत पुन्हा एकदा आणि तो आम्ही 100% यशस्वी होणार आहे. पण या निमित्तानं तुम्हाला सांगतो की त्या आईला मला पाहिजे होतं की मला त्या भाऊला भेटायचं, परंतु दुर्दैवाने त्यांची माझी भेट होऊ शकली नाही. म्हणून काही मित्रांचा आग्रह होता का त्यांचा 7वा आहे भाऊ, तुम्हाला त्यांना येऊन भेटावंच लागेल, म्हणून मी आज आलो आहे. आणि खरं तर या आईला आदरांजली त्या दिवशी शेवटच्या दिवशी या गावामध्ये बाबासाहेब पुतळा उभारायचा आणि मी तुम्हाला सांगतो एक आंबेडकर गट, आठवले गट, सेराचे गट हे सगळं सोडून त्या बाबासाहेब आपला बाप आहे आणि बाबासाहेबांना बाप समजून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या या पुतळ्याचं आपल्याला करायचं आहे. हीच आपल्या आईला या गावाला आपल्याला सगळ्यात मोठी देणगी ठरेल. एवढं बोलून माझं 2 शब्द संपतो. जय भीम, जय चौदा. आता आपण शेवटच्या सत्राकडे आलेलो आहोत. सर्वच आदरांजली वाहण्यासाठी आले, वेळ झालेला आहे, परंतु बघा आई हा जोडा. सब पाप आकरण कुशल सौप संपदा सचित पर्योदपणं एतं बुद्धान शासनं. बुद्ध असे म्हणतात, पाप न करणे, पुण्याचा साठा करणे, मनाला शुद्ध ठेवणे हेच